नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मिनिमाइज z equal to 8x plus 10y subject to कंडिशन्स बघा काय काय दिलेलं आहे. 2x plus y greater than or equal to 7, 2x plus 3y greater than or equal to 15, y is greater than or equal to 2, x greater than or equal to 0, y greater than or equal to 0. परत एकदा बघा, हे जे दिलेलं फंक्शन आहे मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज करण्यासाठी काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्यानंतर या ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत यांना म्हणतात कन्स्ट्रेंट्स. सगळ्यात पहिल्यांदा ही नावं व्यवस्थितपणे लक्षात असू देत. मग सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या कन्स्ट्रेंट्स आहेत या कन्स्ट्रेंट्सचा वापर करून पहिल्यांदा आपण टेबल तयार करूया. 1 2 3 कन्स्ट्रेंट्स आहेत. त्या पद्धतीनं मी इथं 3 लाईन्स कन्सिडर करतोय. नंतर इक्वेशन ऑफ लाईन, इथं लाईनचं इक्वेशन घेतोय. त्याच्यानंतर पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस, हे 2 कॉलम्स. त्याच्यानंतर साइन, तिथं त्यांनी जे चिन्ह दिलेलं आहे ते साइन, आणि मग त्यानुसार रिजन कुठला घ्यायचा आहे ते पण त्याच्यामध्ये घेतोय. मग 3 लाईन्स आहेत, लाईन ए बी सी डी पी क्यू. पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल टू 7. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 15. तिसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 2. एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी y इक्वल टू 0 वापरायचं, म्हणजे 2x इक्वल टू 7 येणार. x इक्वल टू 7/2 येते, म्हणजे पॉइंट ए हा असाईल. तर हे मी सगळीकडेच वापरून घेतोय. मागच्या वेळेला आपण सरळ असं सोडवलेलं होतं, आता थोडंसं असं पण सोडवून बघूया. y इक्वल टू 0 दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरा. x इक्वल टू 15/2 येते, म्हणजे हा पॉइंट x 15/2 इक्वल टू 0 हा असेल, म्हणजे 7.5. इथं a आहे, तिथं 3.5. y इक्वल टू 2, ही लाईन काय एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करणार नाही, त्यामुळे इथं डॅश येणार. आता पॉइंट ऑन वाय ऍक्सिस पाहिजे. एक्स इक्वल टू 0 घेतलं, y इक्वल टू 7 येते, म्हणजे पॉइंट बी येणार इथं 0,7. इथं एक्स इक्वल टू 0 वापरा, y इक्वल टू 5 येते, पॉइंट डी येणार इथं 0,5. आणि हा जो क्यू पॉइंट आहे येतोय 0,2 असं घेतोय. तर जी चिन्ह आहेत इक्वेशन मध्ये, जे साइन्स दिलेले आहेत ते घेऊया. हे सगळे असे आहेत, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यामुळे इथं कसं येणार, नॉन ओरिजिन साइड, तुम्हाला ओरिजिनच्या बरोबर अपोजिट साइड तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. हे ज्या त्या ठिकाणी आता तुम्हाला लिहावं लागेल, नॉन ओरिजिन साइड ऑफ ए बी. इथं पण तसंच येणार, नॉन ओरिजिन साइड ऑफ सी डी
इथं पण तिसऱ्या ठिकाणी पण तसंच घ्यायचं आहे. नॉन ओरिजिन साइड ऑफ ही लाईन कुठली आहे, PQ. त्यामुळे इथं थोडीशी जागा जरा जास्त लागेल. आता फक्त याला काय करा, याला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये फक्त कन्व्हर्ट करून घ्या या पद्धतीनं. हे असं टेबल त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. आता यातलं महत्वाचा पार्ट राहील टेबल तयार करणे. आता या टेबलमध्ये तुम्ही जर एक्स ऍक्सिस वरची जास्तीत जास्त व्हॅल्यू 7.5, वाय ऍक्सिस वरची मॅक्सिमम व्हॅल्यू 7, त्या पद्धतीने तुम्ही आता स्केल सिलेक्ट करून ग्राफची तयारी करूयात आपण. इथं ओरिजिन, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, स्केल सांगितलेलं आहे मगाशीच. ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. तुम्हाला ग्राफ पेपर मिळेल तिथं हे ड्रॉ करण्यासाठी. मग तुम्हाला फार काही विशेष असं काही करावं लागणार नाहीये, फक्त नंबरिंग करायचं आहे. या पद्धतीने येईल. आता एक 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 लाईन, एक 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 पॉइंट कन्सिडर करूया. ए बी साठी बघा, ए आहे 3.5 आणि बी आहे 0.7. ए 3.5 इथे येणार, बी पॉइंट येणार 0.7. इथं पॉइंट ए, पॉइंट बी, ही लाईन आता मी ड्रॉ करतो इथं. ही तयार झाली लाईन ए बी. इक्वेशन आहे 2x प्लस वाय इक्वल टू 7. इथे त्यानंतर दुसरी लाईन आहे 2x प्लस 3y इक्वल टू 15. पॉइंट सी घ्यायचा आहे 7.5, आणि डी आहे 0.5. 7.5, इथे येणार. हा पॉइंट सी आहे. डी काय सांगितलं, 0.5. तो येते हा पॉइंट डी. आता यांना जोडणारी लाईन ड्रॉ करायची आहे. या पद्धतीने येते. इक्वेशन 2x प्लस 3y इक्वल टू 15. त्याच्यानंतर तिसरी लाईन आहे y इक्वल टू 2. y इक्वल टू 2 ही जी लाईन आहे, ही लाईन या 2 मधून पास होणार आहे.
म्हणजे ती एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन असणार आहे. ही लाईन आपण कन्सिडर केलेली आहे पी क्यू. बरोबर, क्यू घेतलेला आहे 0 ला, त्यामुळे इथं क्यू येणार आहे, इथं पी कन्सिडर करतोय मी. लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 2. आता या सगळ्यांच्या मध्ये जे चिन्ह दिलेलं आहे ते चिन्ह आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यामुळे जर तुम्ही ही फर्स्ट लाईन घेतली तर याच्या उजवीकडचा भाग नॉन ओरिजिन साइड, इकडे ओरिजिन आहे, नॉन ओरिजिन साइड म्हणजे या लाईनच्या उजवीकडचा भाग, त्यात काय काय येणार, त्यात हे येणार, हे येणार, हे येणार आणि हे पण येणार. त्यानंतर ही जर तुम्ही दुसरी लाईन जर कन्सिडर केली त्याच्या बाबतीत सुद्धा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, म्हणजे हे येणार, हे येणार, हे येणार नाही, हे येणार नाही, मात्र हे येणार. जर ही तिसरी लाईन जर तुम्ही कन्सिडर केली तर y इक्वल टू 2, त्याचं नॉन ओरिजिन साइड म्हणजे वरती येणार. मग त्याच्या नॉन ओरिजिन साइड मध्ये y इक्वल टू 2 पेक्षा जास्त, म्हणजे y इक्वल टू 2 या लाईनच्या वरचा भाग. मग त्याच्यामध्ये कोण कोण येणार, हे येणार, हे येणार, हे येणार आणि हे पण येणार. मग एकूण कंडिशन किती आहे तर 3 कंडिशन्स आहेत. मग 3 कंडिशन सॅटिस्फाय करणारा रिजन हित आहे, त्यामुळे हा रिजन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. त्यामुळे हे बाकीचे सगळे सेक्शन्स जे आहेत ते कुठलेही सेक्शन्स आता घ्यायचे नाही आहेत आपल्याला, फक्त हा जो अपवर्ड रिजन आहे तेवढाच घ्यायचा आहे. तो फक्त मी आता जरा थोडस वेगळ्या कलरनं या ठिकाणी दाखवतो. हा रिजन तुम्हाला तर कन्सिडर करावा लागेल. या पद्धतीने आता याच्यामध्ये हा पॉइंट बी आहे, तर इकडले दुसरे कुठले पॉइंट नाही आहेत, मात्र हिते एक पॉइंट आहे आणि हिते एक पॉइंट आहे. हे 2 पॉइंट मात्र आपल्याला एक्स्ट्राचे कन्सिडर करावे लागतील. त्याच्यामध्ये हा पॉइंट मी घेतोय एम, हा पॉइंट घेतोय एम, हे त्याचे व्हर्टायसेस होतील. आता हे सगळं मांडूया पुढच्या सेक्शन मध्ये. बी एक आहे, बी किती आहे त्याचा 0,7 आहे. द फिजिबल रिजन is shaded in the figure. फिजिबल याचा अर्थ सर्व कंडिशन्स सॅटिस्फाय करणारा रिजन. इट्स व्हर्टायसेस आर पॉइंट बी एक आहे 0,7 एम अँड एन. आता एम आणि एन आपल्याला सोडवावे लागतील. पॉइंट एम बघा बरं, कोणाकोणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथं एम. ही एक लाईन आहे 2x प्लस वाय इक्वल टू 7 आणि ही दुसरी लाईन आहे 2x प्लस 3y इक्वल टू 15. ते मांडूया त्याचं वाक्य 2x प्लस वाय इक्वल टू 7 आणि 2x प्लस 3y इक्वल टू 15. नाउ m is point of intersection of the lines 2x plus y equal to 7 and 2x plus 3y is equal to 15. आता ही दोन इक्वेशन्स मला सोडवायचे आहेत.
आहे अशी यांची सबट्रॅक्शन करून घेतो. हे कॅन्सल होईल, इथं मायनस वाय -3y ते येणार -2y, इथे येणार -8. हे सोडवून y इक्वल टू येणार 4. ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरतोय. therefore 2x इक्वल टू 3 येणार. त्यामुळे x इक्वल टू 3/2 येणार. त्याच्यावरून पॉइंट m मिळेल आपल्याला. therefore m is 3/2, 4. हा एक पॉइंट मिळेल. आता पॉइंट n बघा बरं कुठं आहे. n इथं आहे. तो कुणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे? 2x + 3y इक्वल टू 15 आणि y इक्वल टू 2. n is point of intersection of the lines 2x + 3y इक्वल टू 15 and y इक्वल टू 2. हे y इक्वल टू 2 याच्यामध्ये वापरूया. therefore 2x + 3 into 2 is equal to 15. म्हणजेच हे काय होणार? 2x + 6 is equal to 15. therefore 2x equal to 9. therefore x equal to 9/2. तो कुठला पॉइंट घेतला? n. therefore n is x कोऑर्डिनेट आहे 9/2, y कोऑर्डिनेट घ्यायचा आहे. हे असे पॉइंट्स येतील त्या ठिकाणी. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन घेऊन घ्यावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अगदी सुरुवातीला आहे बघा. z इक्वल टू 8x + 10y. The objective function is z equal to 8x plus 10y. Its value at these vertices are. पहिला पॉइंट कोण आहे बघा? पहिला पॉइंट बी आहे. काय तो बी आहे 0,7. z ऑफ बी. या फंक्शन मध्ये ते वापरायचं आहे 0,7. एक्सच्या ठिकाणी 0 वापरायचं, वायच्या ठिकाणी 7 वापरायचं. हे सोडवून व्हॅल्यू येईल 70. बघा, लक्ष देते का? त्यानंतर दुसरा पॉइंट आहे एम. काय लिहिलेला आहे? 3/2,4. 3/2,4. किती होईल इथं? 4, 12. 12 + 40, 40 आणि 10, 50 आणि 2, 52. हे येईल. त्यानंतर आहे झेड ऑफ एन. ते काय आहे? 9/2,2. म्हणजे येणार 8 × 9/2 + 10 × 2 येणार
10^36 प्लस 20 हे होणार 56. देअरफोर मिनिमाइजचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यातली आपल्याला मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. देअरफोर झेड हॅज minimum value at m, काय पॉइंट आहे तो 3/2, 4. Therefore minimum value of z is equal to 52 when x equal to 3/2 and y equal to 4. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मिनिमाइज z equal to 6x plus 21y subject to x plus 2y greater than or equal to 3, x plus 4y greater than or equal to 4, 3x plus y greater than or equal to 3, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. परत एकदा हे जे z इक्वल टू दिलेलं आहे त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. या ज्या वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत यांना म्हणतात कन्स्ट्रेंट्स. हे मुद्दाम मी असं लिहून घेतोय कारण प्रॉब्लेम, खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम लिहिण्याची पद्धत ही करेक्ट पद्धत आहे. हे त्यांनी आता असं सुरू केलंय नवीन सगळं. त्यामुळे कसं होतंय, दिसायलाही कसंही दिसतं, त्यामुळं चिन्ह वगैरे इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळे हे व्यवस्थित या पद्धतीनं मी मांडून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 या 3 लाईन्स मला कन्सिडर कराव्या लागतील. त्याचं टेबल तयार करूयात आपण. पहिल्यांदा येणार लाईन, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन, त्याच्यानंतर येणार पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, च्या पुढं पॉइंट ऑन वाय ऍक्सिस असं येणार. त्याच्यानंतर आहे साइन, चिन्ह काय दिलेलं आहे मध्ये त्याने, आणि त्याच्यानंतर आहे रिजन. तुम्ही कोणता रिजन त्याच्यातला सिलेक्ट करणार आहे ते. मग 3 लाईन्स आहेत, लाईन ए बी, सी डी आणि पी क्यू. लाईनची इक्वेशन्स लिहून घेऊया. पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे x प्लस 2y इज इक्वल टू 3. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे x प्लस 4y इज इक्वल टू 4. तिसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस y इज इक्वल टू 3. आता एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट पाहिजे, y इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करा. x इक्वल टू 3 येते, हे 30. याच्यामध्ये पण y इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करा, पॉइंट सी येणार 4,0, x इक्वल टू 4 येते. याच्यात y इक्वल टू 0 वापरलं तर x इक्वल टू 1 येते, p येणार 1,0. आता पॉइंट ऑन y ऍक्सिस पाहिजे मला, x इक्वल टू 0 वापरायचं. 2y इक्वल टू 3 येते, त्यामुळं y इक्वल टू 3/2 येणार. इथं सी डी
इथं x इक्वल टू 0 वापरलं तर y इक्वल टू 1 येते, ते असेल. याच्यामध्ये x इक्वल टू 0 वापरलं की y इक्वल टू 3 येते, हे असेल. चिन्ह बघा सगळीकडं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असे साइन्स सांगितलेले आहेत. त्यामुळे रिजन कुठला येणार? नॉन ओरिजिन साइड ऑफ लाईन असे येणार. नाही तर रिजन प्रत्येकाच्या पुढे मांडूया आपण इथं. नॉन रिजन साइड ऑफ लाईन ए बी, इथं पण तेच येणार. सॉरी, नॉन ओरिजिन, बरं चुकलंय बघा इथं. नॉन ओरिजिन साइड सगळीकडे तसंच येणार. नॉन ओरिजिन साइड ऑफ सी डी, नॉन ओरिजिन साइड ऑफ पी क्यू, हे असेल. तर याचं टेबल कंप्लीट करून घेऊया. या पद्धतीने ते येईल. आता मला हे जे काही लाईन्स इथे मी ड्रॉ केलेल्या आहेत त्यानुसार आता मला ग्राफ तयार करायचा आहे. मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू जर बघितलं तर कमी आहे, त्यामुळे आपल्याला स्केल कसं सिलेक्ट करावं लागेल? ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट असंच कन्सिडर करतोय मी. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे जास्त. त्यामुळे फार काही स्केलमध्ये काही चेंजेस करायला नको. स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. जास्तीत जास्त व्हॅल्यूज बघा कितीपर्यंत आहेत? 4च आहे जास्तीत जास्त. या पद्धतीनं आता एक 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 पॉइंट घेऊया आपण. पहिली लाईन काय? 3 0 आणि 0 3/2 म्हणजे 1/2. 3 0 इथे येणार, हा पॉइंट आहे ए. आणि बी आहे 0 3/2, इथं पॉइंट बी येणार. हा पॉइंट आहे 0,3/2 म्हणजेच 1/2. आता ही लाईन हे असेल. ही फर्स्ट लाईन ए बी. त्याचं इक्वेशन आहे x+2y इक्वल टू 3. ही फर्स्ट लाईन. त्यानंतर सेकंड लाईन आहे x+4y इक्वल टू 4. 4 0 आणि 0 1. 4 0, हा पॉइंट सी. आणि काय आहे 0 1, तो आहे पॉइंट डी. ते
इथं पॉइंट डी येणार, इथं लिहितो त्याच्या जवळच. आणि आता ही लाईन मला ड्रॉ करावी लागेल. या पद्धतीने येईल ती लाईन, इथे येणार, इथे येणार, आणि या लाईनचं इक्वेशन x+4y = 4 ते मी इकडे लिहितोय. हे असेल. त्याच्यानंतर तिसरी लाईन आहे PQ, त्यात काय 1 0 आणि 0 3, 1 0 इथे येणार पॉइंट P, आणि 0 3 तो पॉइंट इथे येणार. इथं पॉइंट P आहे, इथं पॉइंट Q आहे. तर या लाईनचं इक्वेशन 3x + y = 3. तिसरी लाईन. आता सगळीकडं नॉन ओरिजिन साइडच कन्सिडर करायचं आहे. सगळ्यांचे जर नॉन ओरिजिन साइड जर मी घेतले, समजा एक 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 लाईन, बघा ही पहिली लाईन आपण ही ड्रॉ केली, याचं नॉन ओरिजिन साइड म्हणजे इकडून इकडे येणार, म्हणजे हे येणार, हे येणार, त्यानंतर हा सुद्धा पार्ट येणार छोटासा इथला. त्यामुळे हा छोटा जो त्रिकोण आहे तो सुद्धा येणार त्याच्यात, फक्त या पहिल्या लाईनसाठी म्हणते. त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली, मग याच्या नॉन ओरिजिन साइडचा पार्ट म्हणजे हा येणार, हा येणार, हा पण येणार, हा येणार. बघा जरा, हा पार्ट येत नाही इथला. आणि तिसरी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती हित आहे. याच्या राईट साइडचा पार्ट म्हणजे हे येणार, हे येणार, हे पण येणार, हे पण येणार. एकूण कंडिशन्स 3 आहेत, तीनही कंडिशन सॅटिस्फाय केलेला रिजन हित आहे. त्यामुळे हे बाकीचं जे काय आहे ते येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त हाच रिजन तिथे येईल, हा सगळा वरचा रिजन. आता तो रिजन मला दाखवायचा आहे, त्याच्या आधी मी एक काम करतो, हे एवढं इथलं काढून टाकतोय. रिजन बघा कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो. हे असेल. आता याच्यामध्ये जे व्हर्टायसेस तुम्हाला मिळतील, इथे एक पॉइंट मिळेल, हा एक आहे, शिवाय इथे एक पॉइंट मिळेल, आणि हे दोन तर आहेतच, हा एक Q एक आहे आणि हा C एक आहे. हे जे पॉइंट्स आहेत आता मधले, यांना आपण नावं देऊया. हा पॉइंट आहे M आणि हा पॉइंट आहे N. मग आता हे M आणि N कोणत्या पॉइंटचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत बघून ते आपल्याला सोडवावे लागतील, म्हणजे तुम्हाला पॉइंट M आणि पॉइंट N हे दोन्ही पण मिळतील. बघूया पुढे. द फिजिबल रिजन is shaded in the figure. Its vertices are पहिल्यांदा दोन व्हर्टायसेस जे आपल्याला परफेक्ट माहिती आहेत ते म्हणजे Q
कोण आहे तो 0,3. त्यानंतर आहे सी, तो आहे 4,0, एम अँड एन. त्याच्यातला एम कुणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ते मांडूया. एम इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. तर यम कुठे आहे तो बघा जरा व्यवस्थित. बघा, ही एक लाईन आहे, ती आहे 3x + y = 3. अँड दुसरं इथं यम आहे, ही लाईन आहे, ही लाईन इथं आहे बघा, x + 2y = 3. तर ही दोन इक्वेशन्स मला सोडवावी लागतील. देअरफॉर तर याच्यामध्ये हे पहिले इक्वेशन आहे 3x + y = 3. हे दुसरे इक्वेशन आहे, त्याला आपण पहिल्यांदा कुठलं तरी एक टर्म पहिल्या इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय करून घेतोय. सर आवरून टाकायचं चटकन अशा गोष्टी. 6x + 2y = 6 आणि हे दुसरे इक्वेशन ॲज इट इज मांडून टाका. x + 2y = 3. यांची सबट्रॅक्शन करा, येणार 5x, हे कॅन्सल होईल. 6 - 3 येणार 3. देअरफॉर x = a/5. ही व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरा. x + 2y = 3. Therefore 3/5 + 2y is equal to 3/5. Therefore 2y = 3/5 केलं. x = 3/5. थांबा, इकडे 3 चुकून घेतले बघा, त्यामुळे इकडे 3 आहे फक्त. दोन्हीकडे मी 3/5 लिहिले, ते 3/5 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. हे किती होईल? 2y = 5 × 15, 15 - 3 12/5. मग याच्यावरून y = 2 पलीकडे डिव्हाइड करा, 6/5. त्यामुळे तुम्हाला पॉइंट कुठला आहे, एम मिळेल तुम्हाला. देअरफॉर एम इज 3/5, 6/5. आता याच्यानंतर घ्यायचा आहे पॉइंट एन, तो इथं आहे बघा. तो या दोन लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या दोन लाईन्सचा. Now n is point of intersection of the lines. कुठले जरा बघा, x + 2y = 3 and x + 4y = 4. असंच आहे का बघा बरं. and x + 4y = 4. ही दोन इक्वेशन सोडवून घेऊया. यांची सबट्रॅक्शन करा. 2y - 4y येणार -2y, इथे येणार -1. y = 1/2 येणार. ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये वापरा.
असेल त्याच्यावरून x इक्वल टू 2 येणार. त्यामुळे तो पॉइंट n therefore n is 2, 1/2. आता हे सगळे पॉइंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता याचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे ते काय होतं बघा. पहिलं सगळ्यात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z इक्वल टू 6x प्लस 21. The objective function is z equal to 6x plus 21y. Its values at these vertices are. आता पहिल्यांदा ते जे 2 पॉइंट होते सुरुवातीचे ते कुठले कुठले होते बघा बरं. तर पहिलं 0, 3 आणि 4, 0 आहे. 0, 3चा कोण आहे? Q. 4, 0चा C आहे. झिरो 3 म्हणजे 6 इंटू 0 प्लस 21 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 63 हे केलं. त्याच्यानंतर सी पॉइंट एक आहे 4, 0. सी आहे 4,0. झेड ऑफ सी हे होणार आहे 24. ही एक व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर घ्यायचे आहेत यम आणि यन. यम इथंच आहे. यम आहे 3/5, 6/5. झेड ऑफ यम इक्वल टू 3/5 आणि 6/5 असेल. तर हे साहित्रिक 18 18/5 20 गुणिले 6 ते येणार 126/5. या दोघांची बेरीज 26 आणि 8 34 आणि 10 44 144/5. हे सोडवावं लागेल. 5 दुणे 10 उरतात 4 म्हणजे मग 40 5 48 परत 4 शिल्लक राहतील. एवढी व्हॅल्यू येईल 28.8. अजून एक व्हॅल्यू आहे n 2 आणि 1/2. हे येणार 12 आणि 21/2 म्हणजे याचं होते 10.5. म्हणजे ही टोटल व्हॅल्यू होईल 22.5. Therefore, Z has minimum value at n 2,1/2. Therefore, minimum value equal to इथे येते 22.5 at x equal to 2, y equal to 1/2. हे या पद्धतीनं कम्प्लीट होईल.